माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला हवन करताना त्या म्हातारी बरोबर। मीच काय माझ्यासोबत पप्या पण होता। एक मिनिट, पप्या तू तिकडे होतास? हो होतो मी तिकडं। तू श्रीकलाला होम करताना पाहिलंस का? नाही। घ्या घ्या, पाहिलंस इंद्रायणी? पप्यानं काहीही पाहिलेलं नाही। यावरून हे सिद्ध होतं की तू फक्त खोटारडी नाही तर एक निलाद्री वाईट मानसिकतेची मुलगी आहेस। गोपाळ दादा, काय आता का मिरची झोंबली? म्हणजे तिने कसंही वागावं, काहीही बोलावं आणि आम्ही दोघांनी ते निमूटपणे ऐकून घ्यावं, हे जमणार नाही। हा हे बघ तू गोपाळ, इंदू बस। अरे पण तू कसं बोलतो? आता खरंच बस। माझी जराही किंमत असेल ना तर तू गप्प बसशील, एक शब्दही बोलू नकोस। तुम्हा दोघांना माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी तुमच्या दोघांची हात जोडून माफी मागतो। इंदू, मी तुला म्हटलं होतं ना, ज्या दिवशी या घरात कलह वाढेल तेव्हा मी एकच गोष्ट करेन आणि तीच गोष्ट आज मी करणार आहे। गोपाळ दादा, श्रीकला, तुम्ही इकडे आनंदात राहा। मी आणि इंदू पुढच्या 48 तासात हे घर सोडतो। अरे अधोक्षज, काय चाललंय हे सगळं? अधोक्षज, काय बोलताय तुम्ही? नका करू असं प्लीज। नाही श्रीकला, माझा निर्णय बदलणार नाही। अधोक्षज, काका, हात जोडतो, पाया पडतो, मला नका अडव। काय बोलतोयस तू? अधोक्षज, हे घर तुझं आहे आणि तूच या घरातनं निघून जायची भाषा बोलतोयस। काय चाललंय तुझं? आई, तू आलीस तर तुला सुद्धा सोबत घेऊन जाईल, पण या घरात राहणार। चल इंदू, बॅग भरू। अधोक्षज थांब। हे बघ, माझा ऐक असा हातात काका, जे तुझ्या आणि बाबाच्या बाबतीत झालं ते मला माझ्या आणि गोपादादाच्या बाबतीत नाही उद्यायचंय रे। सोबत राहिलो तर भांडणं होतील, तू राहिलो तर कदाचित गोडवा टिकेल। पोरगी मुळावर उठलीये माझ्या पोराला माझ्यापासून तोडतेस।
तुझ्यामुळे दूर चाललं माझं लेकरू. आई इंदूला बोलावू नकोस. माझ्या मनात असेल ना तर जीव घेईन मी हिचा. आई गोपा दादा 48 तास. पुढच्या 48 तासात तुला या घरात कलर दिसणार नाही. माझं वचन आहे तुम्हा दोघं. अधोक्षज फायनली काढलं तुला या घराबाहेर. श्रीकलाच्या कलापुढे तुझा निभाव लागणार नाही इंद्रायणी, कधीच नाही. हॅलो तानवे स्टेट एजंट. मी अधू विठुराया शपथ मी खोटं बोलत नाही. ऐक 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 जे काही आता झालंय ना त्यावर मला काही बोलायची इच्छा नाही. हा? नाही ऐकायचंय मला, नाही बोलायचंय त्याच्यावर. अगं ज्या घरात राहून सतत कलेश आणि आकस निर्माण होणार असेल तर तिथे कशाला राहायचं आपण? काय अर्थ आहे? अरे अधू तुला माहिती कधी पोरगी खोटं बोल. नाही इंदू ऐक ऐक. मला माहितीये तुला श्रीकला सोबत कधी जमून घेता येणार नाही. हा? नाही जमणार तुला. अगं मग जिथे सतत तू तू मी मी असं होणार असेल तिथे का राहायचं आपण? ना गोपा दादा खुश राहणार, ना श्रीकला खुश राहणार, ना तू ना मी ना घरातलं कोणीच खुश राहणार. मग का राहायचं आपण इथे? आपण त्यापेक्षा लांब राहू ना. लांब राहू आपण. आणि इंदू आपण हे घर सोडून जातोय यात काहीच बदल होणार नाही. आपल्या माणसांना सोडून असं आपण हे घर सोडून जातो. हिंदीने एवढं दमवलं इथपर्यंत आलं सगळं, इथपर्यंत. अगं भारली बिरली आहेस का? अशी काय हसतेस वेड्यासारखी? नीट सांग काय झालं ते. अगं तू होतीस ना इकडे, तुला माहिती आहे ना काय. पप्प्या बाहेर होता. आता पकडलं जाते की काय असंच वाटत होतं. भीतीच वाटायला लागली. पटकन मागे गेले मागच्या दरवाजाने. एक थेरडं दिसलं. म्हणलं आजोबा तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचून दाखव का? म्हणाले हो बाळा दाखव. थेरडाला घेऊन आले आतमध्ये आणि श्लोक वाचून दाखवले ज्ञानेश्वरी. आणि मग ती हिंदी आली, इकडे तिकडे बघायला लागली, आत गेली. रत्ना तू कुठे लपलेली ग? तू कुठे होतीस तू? तुझी गुरु आहे. काही गुपी तर माझ्याकडे पण राहू दे की. अशी तशी नाही गावणार मी. मानलं रत्नाबाई, तुम्हाला मानलं. त्या हिंदीला वेड लागलं. ए श्रीकला, ए आमच्या टक्कुऱ्यात घुसला असं काहीतरी बोल ना. हे असं एकटीच काय असते? सांगते. इथे काय झालं ते कळलं ना तुम्हाला. आता घरात काय झालं ना ते सांगते. तू श्रीकलाला होम करताना पाहिलंस का? नाही
यावरून हे सिद्ध होतं की तू फक्त खोटारडी नाही तर एक निलाद्री वाईट मानसिकतेची मुलगी आहेस. तुम्ही इकडे आनंदात राहा. मी आणि इंदू पुढच्या 48 तासात हे घर सोडतो. वा, याला म्हणतात वार. एका घावात तुकडे चार. आता खऱ्या अर्थाने तू या सन्माननीय पोपटराव लांडगेंची पोरगी शोभतेस, सख्खी पोरगी. आज या घडीला मी दिग्रसकरांचं घर तोडलंय. माझ्या रस्त्यात आडव्या येणाऱ्या त्या इंद्रायणीला ना खरा बाहेर काढलंय. आता मी दिग्रसकरांची अशी अवस्था करेल ना की आपल्याला मरण यावं ह्यासाठी रोज प्रार्थना करतील. तीळ तीळ रडतील, कारण त्यांना वाचवायला त्यांची राखणदार इंद्रायणी त्यांच्या जवळच नसेल. काही करू नकोस तू. विठुराया, काही करू नकोस तू. फक्त असा बघत बस. अरे पाठी राखायस ना माझा. सगळ्या घरासमोर खोटं पाडलंस मला. काय मिळालं रे तुला? सांग ना, काय मिळालं तुला? माझे व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणीताई, अधोक्षज, कुणाचाही विश्वास नाही माझ्यावर. माझी नारायणीताई पण नीट बोलत नाही माझ्याशी. भरल्या घरात एकटं पाडलंस तू मला. का? कारण तुझी तीच लायकी आहे. मोठ्या बाई, काय एरवी तर लोकांना शांतपणा शिकवत असतेस. आपण जे करतो तेच आपल्या बाबतीत होतं. आपण जे पेरतो तेच उगवतं. पण तुझ्या बाबतीत तेच होणार. माझ्या अधोक्षजला माझ्यापासून तोडलंस. माझ्याच घरात मला एकटीला पाडलंस. आज तेच होतंय तुझ्या बाबतीत. जी तुझी लायकी तेच झालंय तुझ्या बरोबर. खर तर ही गोष्ट तुझ्या बाबतीत आधीच व्हायला हवी होती. इतकं कायच वाईट केलंय हो मी? मोठ्या बाई, तू जन्माला आलास हे एक वाईट. जन्माला आल्यानंतर आई बापाला खाल्लं हे दुसरं वाईट. माझ्या आदोक्षच्या बारशाच्या कार्यक्रमाचा विचका केला हे तिसरं वाईट. माझ्याच घरामध्ये कुंडली मांडून बसली हे 100 वाईट. माझ्या आदोक्षला फसवलं हे 1000 वाईट. माझ्या आदोक्षला आता घर सोडायला भाग पडतेय
हे लाख वाईट, कोटी कोटी वाईट असते, वाईट. काय पाहतेस माझ्याकडे? आ? तुझ्या बघण्यानं माझ्या अंगाला भोकरही पडणार आहेत. तुम्हाला काय वाटतं मोठ्या बाई? अध्यक्ष जे घर सोडतोय कोणामुळं? माझ्यामुळं? मी प्लॅन केलाय त्याने घर सोडावं म्हणून. अहो, ज्या घरात व्यंकू महाराज आहेत, विठुरायाचा वास आहे, ते घर सोडायला लावेल मी माझ्या नवऱ्याला. चोर तो चोर वर शिरजोर. चोर आणि शिरजोर दोन्ही श्रीकला. ज्या घराचा तुम्हाला इतका अभिमान आहे ना मोठ्या बाई, तेच घर मोडायला आली आहे ती श्रीकला. म्हणूनच षडयंत्र रचून मला नादोक्षला बाहेर काढायचं बघतीये. कशावर? काय करते ती? तिच्या मनाला येईल ते. जितकं वाईट तिला करता येईल तितकं वाईट करतीये. काय केलंय तिने? राहू द्या ना मोठ्या बाई, मी सांगितल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात? नाही ठेवणार मला माहिती. थांब, कुठं निघालीस? माझं बोलणं संपलेलं नाही अजून. पण मानलं पाहिजे हा श्रीकलेला. जी गोष्ट मी 22 वर्षात नाही करू शकले, तिनं ती काही दिवसात करून दाखवली. तुला घरातनं बाहेर काढली. मग कसं वाटतंय? उठला का तुझ्या अहंकाराचा फुगा? टाकलीस तू शस्त्र? पळपट्या माणसासारखी पळून चाललीस. पण मी तुला पळू देणार नाही. आता या क्षणी निग्रसकरांच्या घराला तुझी आता सगळ्यात जास्त गरज आहे. या घराने तुझ्यावरती अनंत उपकार केले, त्याची परतफेड करण्याची वेळ आली. पण तू या घराला बर्बाद करण्यासाठी श्रीकलाच्या हातात कोलीत देतेस. पळून जातेस ना? मोठ्या बाई, काय काय बोलता तुम्ही? मला काहीच कळत नाही. म्हणजे कन्फ्युज झाले. अहो, काहीच कळत. हे घर माझ्या आदोक्षच आहे. तो घर सोडून चाललाय. तो घरात राहायला पाहिजे. त्याचं घर नीट राहिलं पाहिजे. आणि त्याला तूच थांबवू शकतेस. श्रीकलेचा बिमोड तूच करू शकतेस. आणि तू तो करायला हवा. मोठ्या बाईची आज्ञा आहे. मी जे बोलते ना ते मी करून दाखवते. माझ्या मार्गात जो कोणी वाकडा येतो ना त्याला सरळ आडवा करणार आहे. दिग्रसकरांचं जे भरलेलं घर आहे ना, त्यांना बघा आता मी कसं उसाड आणि उचाड करून टाकते ते. ही श्रीकला आहे ना, तिच्याकडे फक्त एक नाही 64 कला आहे. बाबा बाबा, मला तुम्ही सांगा, कोणाला पहिले मारू? हा, शकुंतला दिग्रसकर? आधीच अर्धबेली झालीये ती. नाही, नको नको. त्या येडपट नारायणीला मार. हा? किंवा तिच्या त्या लबाड आणि लाडखोट्या नवऱ्याला मारू का? श्रीकला, हे अशा साईडच्या फांद्या तोडून उपयोग होत नसतो. खाव खाव मुळाशी मारायचा असतो. सगळ्यात आधी आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्या त्या वेंकुला संपव. आणि बर का, नुसता संपवू नको, त्याचे
हाल छळ असं करून संपव. मी त्यांचे खूप हाल खूप छळ करेत ना, इतका तडफडायला लावेल ना त्यांना की इंदी आणि तो व्यंकट माझ्याकडे मरणाची भीक मागत येतो. काय बोलताय मोठ्या बाई? खरे तुझा विश्वास बसत नाहीये ना? अधोक्षजची शपथ, तुला माहितीये मी माझ्या मुलाची खोटी शपथ कधीच घेणार नाही. श्रीकलाच्या विरोधात ही जी लढाई सुरू झाली आहे ना, त्यात मी आनंदीबाई डिग्रसकर तुझ्या सोबत. बिमोड तूच करू शकतेस आणि तू तो करायला हवा. मोठ्या बाईची आज्ञा आहे. तुम्ही काय बोलताय मोठ्या बाई? खरे अधोक्षजची शपथ, श्रीकलाच्या विरोधात ही जी लढाई सुरू झाली आहे ना, त्यात मी आनंदीबाई डिग्रसकर तुझ्या सोबत. तुम्ही मला नाही, याचा अर्थ मी तुला स्वीकारलंय असा होत नाही. उगाच काहीतरी गोड गैरसमज करून घेऊ नकोस. तू मला आजही आवडत नाही. माझं माझ्या अधोक्षजवरती प्रेम आहे, माझं माझ्या घरावरती प्रेम आहे. बस. एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती. लहान असल्यापासून मी तुझा राग करते, तुला घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण तू माझा कधीच तिरस्कार नाही केला. जेव्हापासनं ही श्रीकला घरात आलीये तेव्हापासनं पाहते मी तुला. तू मात्र तिचा राग करतेय, तिच्यावरती आरोप करतेय. माझ्या लक्षात यायला हवं होतं की इंद्रायणी असं उगाच करणार नाही. याचा अर्थ श्रीकलामध्येच काहीतरी खोटे. श्रीकलाच डेंजर बाई आहे. बरोबर ओळखलं तिला. जेव्हापासनं ही श्रीकला घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासनं ती आपलं घर पोखरते. घरातल्या माणसांना, घराला बेचिला करण्याचा प्लॅन आहे. आधी मला वाटलं का ती तुझ्या विरुद्ध आहे. एकदमच खुश झाले होते मी. आशेची वेलच वाटली मला. ती चढत वर जाऊया आणि तुझा कायमचा नायनाट करूया असं वाटलं. कारण डिग्रसकरांच्या घरातनं तुला बाहेर काढायची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. पण ती श्रीकला निराळीच निघाली. तू दारी तलवारच जणू. त्या तलवारीने ती तुझ्यावरती वार करू शकते, ती माझ्यावरती वार करू शकते, ती घरातल्या प्रत्येकावरती वार करू शकते. सगळ्यांना संपवू शकते, सगळ्यांना धोका आहे तिच्यापासून. आता तर ती माझ्या अधोक्षजला आपल्या घरापासून तोडते. अधोक्षजला घरात बाहेर काढते. ती उद्या आपल्या सगळ्यांना बाहेर काढते.
हे बघ, अधोक्षजला घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे घर माझ्या अधोक्षजचं आहे. तो घरात थांबला पाहिजे. काही झालं तरी तू हे कर, माझ्यासाठी कर. तू हे करू शकते, मी तुझ्या सोबत. आणि श्रीकलेच्या बाबतीत तूच हे करू शकतेस. तुला हे करावं लागलं. मला वाटतं मोठ्या बाई, अधोक्षजसाठी, ह्या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर. मी त्या श्रीकलेला जिंकू देणार नाही. या घराचं रक्षण करीन. वचन देते तुम्हाला. राखणदार, नागराज, तू असा अचानक नागराजा, हे सांगायचं होतं का तुला की माझा बेस्ट फ्रेंड अजूनही माझ्या सोबत आहे म्हणून? लय फडाफडा बोलले ना रे. सॉरी, माफ कर. पण माझी आई पण तू आणि बाप पण तू. दुसरं कोण आहे माझं? एकटी पडले म्हणून बोलले, पण तू खरंच मावली आहेस रे. या संकटात एकटी पडले आणि तू चमत्कार घडवलास. माझी सगळी जवळची माणसं, नारायणीताई, शकुंतला काकी, अधोक्षज, माझे व्यंकू महाराज माझ्या विरोधात येतात. पण तू अशा व्यक्तीला माझ्या बाजूला आणून उभं केलंस जिने कायम माझा दुस्वास केला, राग केला. अशा मोठ्या बाई आज स्वतःहून माझ्या बाजूने उभ्या आहेत. तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू माझा खरा पाठीराखा आहेस. तू
तूच माय तूच बाप तूच बंधू सखा, तूच दाता तूच त्राता, माझा पाठी राखा. काका बोलायचं होतं. अधोक्षज, अरे बोल की बाळा, तुला परवानगीची गरज कधीपासून वाटायला लागली? ते आपली मोबाईल शॉप आहे ना, त्याच्या मागे जगताप वाडा आहे, तिथे घर पाहिलंय मी. छान आहे. इंदू आणि मी आता जाऊन ऍडव्हान्स देऊन येईल. राम कृष्ण हरी. छान आहे सगळं, मस्त आहे. इंदूला पण आवडेल अशी जागा आहे ती. उद्याच जाऊ आम्ही तिकडे राहायला. आता या सगळ्यावर मी काय बोलू रे? तू हे घर सोडून जाऊ नयेस असं मला वाटतं बघ. आपण सगळ्यांनी इथंच एकत्र आनंदाने राहावं अशी इच्छा आहे माझी. माणसं एकत्र राहिलं की घर आपोआप एकत्र राहील काका. आणि हे घर कायमचं दुभंगू नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय मी. दूर राहिलो तर एकमेकांची किंमत कळेल, प्रेम वाढेल. गोपाळ, आत ये जरा. काय गोपाळ, अरे आधू घर सोडून जातोय. मग अरे मग काय, भाऊ आहेस ना त्याचा. अरे समजाव त्याला, त्याला सांग की नको सोडून जाऊस आपलं घर. हे बघा, माझ्या निर्णयात कुणी कसला हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. त्यामुळे ऍज अ पॉलिसी मी सुद्धा कुणाच्याच निर्णयामध्ये कसलाच हस्तक्षेप करत नाही. त्या निर्णय घेतलाय म्हणजे तो निभवायची ताकद असेल त्याच्यात. हे बघे अधोक्षज, तू आता काही लहान नाहीस, त्यामुळे मी तुला काही सांगायला जाणार नाही. त्याकरता तुझी 150 बायको आहेच. दादा, तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नव्हती. व्यंकू महाराजांशी बोलायला लागू नये म्हणून तुझ्याशी बोललो. जिथे असशील तिथेच सुखी राहा. ऑल द बेस्ट. कोणी केलाय चहा? मी केलंय मोठे बाई. काय झालं? वाटलंच, एकदम फुलकावणी झालाय. बिकार. घरात कोणाला देऊ नको, मरतील लोक. जी घे. जी मी दुसरा बनवते तुमच्यासाठी. काही नको, टाकून द्या. इंदू, मी आता घर बघून आलोय. ते चांगलं आहे. आपण दोघं जाऊन बघून येऊ आणि उद्याच्या उद्याशी शिफ्ट होऊन जाऊ तिकडे. हा तो, अरे काय इतकं करतोय तू? हिच्यामुळे झालंय. हिच्यामुळे माझं घर दुभंगलं, माझा पोरगा माझ्यापासून तुटलाय. आई पुन्हा पुन्हा तेच नको बोलूस. काय सारखं सारखं तेच लावलंय. माझ्या निर्णयात काहीच बदल होणार नाही. मी ना, एक मिनिट, मी बोलतोच त्यांना. हॅलो हॅलो, जगताप. हा, ती प्रॉपर्टी फायनल करून टाका. हो, आज संध्याकाळीच मी ऍडव्हान्सचा चेक देऊन टाकतो. हो. अधोक्षज दादा, थांबा. तुम्ही अजिबात हे घर सोडून जायचं नाहीये.
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. अहो, इंद्रायणी ताईच बोलल्यात ना मला, घरातल्याच आहेत ना त्या. सोडून द्या ना हा विषय. आता घर म्हटलं की भांडायला भांडायला लागायचंच. पण कोणी घर सोडून जातं का एवढ्या तेवढ्या भांडणावरून? नाही ना. दादा दादा मी रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्यासाठी तरी या घरात थांबा. तुम्ही जर या घरात थांबलात ना तर सगळ्यात जास्त आनंद हा मला होणार आहे. ही तर लईच नाटकी निघाली. ताई, मला काही माहिती नाही. तुम्ही हे घर सोडून जायचं नाहीये बस, प्लीज. श्रीकला, खरंच किती मोठ्या मनाची आहेस ग तू. माझ्या जवळच्या व्यक्तीचं पण एवढं मोठं मन असलं असतं तर. असो, तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे ग. पण सॉरी, माझ्या निर्णयात काहीच बदल होणार नाही. सॉरी. ताई, इंद्राणी ताई, प्लीज तुम्ही तरी समजावा ना अधोक्षज दादांना. आता झाला तुमचा गैरसमज, पण मी मनात ठेवलंय का काही? नाही ना. होतात ना गैरसमज, इट्स ओके. तुम्ही समजावा ना प्लीज. प्लीज हे घर सोडून जाऊ नका. मोठ्या बाईंकडे बघा, बघा कसा चेहरा झालाय त्यांचा, काय अवस्था झाली आहे त्यांची. एका आईला आपल्या मुलाचा विरह सहन होईल का? नाही ना. त्यांच्यासाठी तरी बोला ना अधोक्षज दादांची. प्लीज प्लीज घर सोडून जाऊ नका. आता अधोक्षज दादांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे खूप पक्के आहेत. त्यांनी ठरवलंय तर ते जाणारच या घरातून. कोणी अडवू शकत नाहीये त्यांना. पण माझ्यासाठी एकदा प्रयत्न करा ना प्लीज. मी समजावून बघितलं, तो ऐकत नाही. हिच्यामुळे माझ्या घराचं वाटोळं होतंय. तोडतीयस माझं. प्रयत्न करत बाजूला. मोठ्या बाई ऐका ना, मोठ्या बाई. ओ राखणदार, शेवटी मी तुम्हाला या घरातून बाहेर काढलंच. बोलले होते ना ही श्रीकला जे बोलते ते करतेच. आता तुम्ही बघा या घराची मी कशी वाट लावते. हो मोहितराव, डोळ्यात फुटलेत काय? दिसत नाही का? जेल काय झाली, सरपंचकी काय गेली, लय शरीफ झालाय वाटतं मोहितराव. काय टोचे मारताय काय? हो, लायकी आहे का तुमची तेवढी? माझी लायकी, माझी लायकी. हात कोण हो तुम्ही? तुमची लायकी तर काढली हिंदी आणि आधुनिक. अय करिश्मा का करिश्मा, आम्ही तुम्हाला सहन करतोय त्याला एक मोठं कारण आहे. हो, काय कारण आहे? ते जाऊ द्या. आम्हाला असं कळलं की काल तुमच्या घरामध्ये लय मोठे राडे झाले. काय झालं? हा झालेत. तुम्हाला काय करायचे नसत्या चौकशा? सांगतो की.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 घ्या. घ्या हो. माहिती पुरवणाऱ्या खबरीला लई पैसे चारतो आम्ही. घ्या. या 10 नोटा माहिती न सांगणाऱ्या, बाकी सगळ्या नोटा माहिती सांगणाऱ्या. मिळतील, पण आधी माहिती तर सांगा. सांगते की. लय मोठी बातमी आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त नोटा वाढवा. वाढवू नोटा आम्ही, पण आम्हाला माहिती वेळच्या वेळी मिळाली पाहिजे. हो, सांगते. काय झालं? काय मला दिलेल्या वचनाचा विसर पडलाय का तुला? का नाटक केलीस वचन देण्याची? ना मी नाटक करते ना मी काय विसरलीये मोठ्या बाई. आदोक्ष जे काय बोलत होता? आ? दुसरं घर पाहिलंय म्हणाला, ऍडव्हान्स देण्याच्या गोष्टी करत होता. ते काय होतं? हो त्यात माझी तुझी चूक आहे. एका शब्दानं सांगता नाही आलं मला. खोटं बोलताना जीभ झडत कशी नाही तुझी? अध्यक्ष त्याच्या निर्णयावर इतका ठाम आहे, मला नाही वाटत तो थांबेल. त्याला थांबावं लागलं. वचनात अडकलीस. मोठे बाई होतं त्याच्या निर्णयावर इतका ठाम आहे, मला नाही वाटत तो थांबेल. त्याला थांबावं लागलं. वचनात अडकलीस. काय करू मी? मला काय विचारते? एरवी तर मोठ्या मोठ्या युक्त्या सुचतात तुला. सगळ्या गोष्टी बरोबर घडवून आणतेस आणि आता मला विचारतेस. काहीही कर. अधोक्ष ज्यामुळे इथं घरात थांबेल असं काहीही कर, त्याचा विचार कर. पण जे करशील ना ते लवकरात लवकर कर. इंद्रायणी, मला खात्री आहे तूच हे करू शकतेस. कर. आदू थांब ना. आदू आदू हे बघ, हे सगळं करायची काही एक गरज नाहीये. थांब ना आदू प्लीज. आदू ऐक ना. इंदू, गोपाळ गोपाळ बघ ना, अधोक्षज दादा आणि इंद्राणी ते खरंच घर सोडून चाललेत. इंदू तू तरी सांग त्याला. ताई मला नाही वाटत माझं ऐकेल तो. तू थांबव ना त्यांना प्लीज. महाराज, मी प्रयत्न केला. उगीच कड काढत बसण्यात काही अर्थ नाही इंदू. आपला निर्णय झालाय. येतो काका. काकीची काळजी. अधोक्ष चल इंदू. आदू आदू ऐक ना. आदू नाही ना प्लीज. ताई नको, ताई नको, ताई नको. किती अप्पल पोटे असतो आदू.
मला, आईला, रायाला सगळ्यांना सोडून जाणार आहेस तू? तुमचा वेगळा संसार थाटणार आहात? तुला काहीच कसं नाही वाटत रे? आई, अगं मला कुठं चांगलं वाटतं हे सगळं करताना, पण घर तुटण्यापेक्षा घर सुटलेलं केव्हाही बरं ना. हे करणं जरुरी आहे का रे? हो, आणि ताई, मी घर सोडून जरी जात असलो ना तरी नातं थोडी ना तोडतोय मी. हं? आणि ताई, मला माहिती आहे, मला माहिती आहे माझ्या निर्णयाने ना खरंच सगळं काही चांगलं होऊन जाईल. हं? चांगलं होऊन जाईल सगळं. अगं दररोज तोंडाला तोंड देण्यापेक्षा घर शांत राहिलेलं बरं ना. सतत भांडणं कशाला पाहिजे घरात? अरे कोण भांडतंय आदू? अगं इंदू आणि श्रीकराचं काय मग? हे बघ, त्यांच्यात फक्त गैरसमज झालेत आणि ते हे बघ ताई, जुन्या गोष्टी नको काढायला आता. अगं आपण भेटत राहू ना. भेटत राहू ना. मी गाव सोडून थोडीच चाललोय. इथंच हाकेच्या अंतरावर राहणार मी. हो, पण घराबाहेरच ना. आता आईला पोराला भेटण्यासाठी घराबाहेर यायला लागणार. इंदू, अगं लहानपणापासून या घरात राहतेस ना. या घराने तुला आधार दिला. त्याचे हे भाग फिरलेस. तुम्हा सगळ्यांना वाटतं ना की मी चुकले, मी चुकीची वागते. या बाबतीत माझ्याकडे तुम्हा सगळ्यांना बोलण्यासारखं काही नाहीये. मला फक्त एकाच व्यक्तीशी बोलायचंय. अगदी कसलीही भीडभाड न ठेवता बोलायचंय आणि एकदाचे सगळे हिशोब चुकते करायचे. कुणाशी? हिच्याशी. हे इंदे, तू या श्रीकलेवरती नाही नाही ते आरोप केले. नको नको ते बोललीस, तेवढ्यानं तुझं समाधान नाही का झालं? आता काय करणार आहेस तू? जे आधीच करायला पाहिजे होतं. उगीच गोष्टीत ताणू नको सिंधू. चाललो. आदू थांब. मला हे करणंच आहे, त्याच्याशिवाय माझं समाधान नाही. इंदू तू नाही ताई, मी आज कोणाचंही काही ऐकणार नाही. या घराच्या भल्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. श्रीकला, तुला असंच वाटतं ना की मी चुकीची आहे,
तुला चुकीचं बोलते, नाही नाही ते बोल लावते, आरोप करते. माझं चुकतंय. मला माहितीये मी खूप चुकले. मला ताई म्हणतेस तू आणि मीच बालिशपणासारखं वागले तुझ्याशी. माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. श्रीकला मला माफ कर. ताई काय करताय प्लीज? अजिबात नाही. मला माहितीये मी चुकले. तुझ्या इच्छा समजून नाही घेतल्या, तुझं वागणं समजून नाही घेतलं. तुला नाही नाही ते बोलले, कशी पण वागले. तू या घरात आलीस, गोड गोड बोलून सगळ्यांची मन जिंकलीस म्हणून माझ्या मनात असूया निर्माण झाली. आणि त्याच असूयामुळे मी तुझ्याशी असं वागले. मी जे केलं त्यासाठी मनापासून क्षमा मागते. प्लीज, आय एम सॉरी. आय एम सॉरी. ताई ताई काय करताय? माफी का मागते? उठा ना प्लीज. नाही, तू आधी मला क्षमा कर, मगच मी तुझे पाय सोडते. अगं इंदू काय करतेस तू? पश्चाताप करतीये ताई. मला माहिती माझ्याकडून चूक झाली आणि चुकीला माफी मिळालीच पाहिजे. श्रीकलाचं मन खूप मोठं आहे, ती मला नक्की माफ करणार आहे. तुम्ही उठा ना, काय करताय? उठो ना प्लीज. नाही, आधी म्हण मला माफ केलं. हो, माझ्या मनात ना तुमच्याबद्दल कसलं याकच नाहीये. हा म्हणजे माफ केलंस? हा हो, मी तुम्हाला माफ केलं. हा उठा. बघितलं तुम्ही अंकु महाराज, अधोक्षाची. मी म्हणलं होतं ना श्रीकलाचं मन खूप मोठं आहे. माझीच बुद्धी फिरली आणि मी चुकीचं वागले. पण मला माझी चूक कळली आता आणि तिने मला मोठ्या मनानं माफ पण केलं. खरंच तू खूप महान आहेस. खूप चांगली आहेस तू. राम कृष्ण हरी. विठुराया, तुझी आम्हा दिग्रसकरांवर खरंच खूप मोठी कृपा आहे रे बाबा. इतक्या गुणी मुली आम्हाला सुना म्हणून तू दिल्यास. इंदू, अगं बाळा, आपल्या हातून चूक झाली आहे याची जाणीव होणं ही सुधारणेची पहिली पायरी असते. मला तुझा परत एकदा आज अभिमान वाटतोय. हो मग आपली इंदू आहेच गुणाची. काय रे अधोक्षज, हा? आता तुला आपलं हे घर सोडून जाण्याची काही गरज नाही. ती बॅग आधी आतल्या खोलीत नेऊन ठेव. आणि काय रे बाळा, असं वागतात होय रे? तुझ्या काकाला इथं माग एकटं ठेवून परस्पर घर सोडून निघाला होतास. काय रे, मी पण काय आनंदाने करत नव्हतो रे. माहितीये मला. आज परत एकदा इंदूनं आपलं घर मोडण्यापासून वाचवलं आणि या वेळेला कायमचं वाचवलं. आता हे घर परत कधी मोडणार नाही. चला, बॅग घेऊन आधी खोलीत चला. चला.
इंदू आलेच मी. तुला काय वाटलं? खेळ फक्त तुलाच खेळता येतात? या घराची रक्षण करतेय मी, कधीच विसरायचं नाही. माझं घर पोखरणाऱ्या श्रीकला खुशीचा बंदोबस्त कशी करते ना, ते तू बघच आता. काय म्हणजे आता ते अधोक्षज महाराज आणि इंद्रायणीबाई वाड्यातच राहणार आहेत का? हाव ना, मला पण नको होते ते वाड्यात राहायला. पण या इंदीने ऐन वेळेला त्या श्रीकलाच्या पायावर डोकं ठेवून गेम फिरवला. आणि त्यांनी तरी कशाला माफ करायचं मग त्यांना? नाही तर काय. श्रीकला पण ना अख्ख्या प्लॅनिंगची वाट लावली आमच्या. आता ते दोघं जर घराच्या बाहेर पडले असते तर दिग्रजकरांच्या घराचे 2 तुकडे करणं सोपं झालं असतं नाही का? मग आता काय करणार तुम्ही मोहितराव? आता काहीतरी युनिक आणि एकदम करेक्ट विचार करावा लागेल. आणि या करेक्ट विचारानंच त्यांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. हो, इन शॉर्ट, तुम्ही त्या इंदी आणि आदोक्षज महाराजांना सुखाचं जगू देणार नाही. दिसता तेवढ्या येडपट नाहीत बरं का तुम्ही करिश्मा. हाव, कधीतरी थोडा तरी चांगला विचार करा की माझ्याबद्दल मोहितराव. असं लाडा देण्यापेक्षा खबरा द्या आम्हाला. आय डू काय सोशल वर्क करत नाही मी. पैसे मोजायला लागतील. इन्फॉर्मेशन मग तुमचीच आहे. करिश्माला हा करिश्मालाच महत्वाचा आहे का? विषय काय? अजून देऊ, पण खबर जोरदार पाहिजे. हो, ऑल इन्फॉर्मेशन इज yours. नो वरीज. चल रे, गाडी काढ. श्रीकला, काय चाललंय तुझं? दुष्काळात 13वा महिना करू नकोस. एक दमडी खिशात नाहीये आणि नुकसान काय करतेस तू? अगं, वेळ लागला का तुला? काय करू मग मी? त्या इंदीने माझा डाव परतवलाय. वेळ नाही लागणार तर काय होणार आहे? तरी मी तुला कानी कपडे ओरडून सांगत होतो. मी तिच्यापासून सावध राहा, तिच्यापासून सावध राहा. पण तेव्हा तू ऐकत नव्हते माझा. माझ्यावर ओरडायचं नाही हं. आधीच डोकं खूप खराब आहे माझं. शांत बसायचं. असं काय केलं त्या दीडशाणा इंदीनं? तुला चुकीचं बोलते, नाही ते बोल लावते, आरोप करते. माझं चुकतंय. मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली आणि चुकीला माफी मिळालीच पाहिजे. श्रीकलाचं मन खूप मोठं आहे, ती मला नक्की माफ करणार. म्हणजे तिने तुझाच वार तुझ्यावर परतवला. पण म्हणून मी वार करायची थांबेल असं नाहीये. तर मला असं काहीतरी करावं लागेल ना
की एका झटक्यात ते दिग्रसकरांचं घर आणि तिथली माणसं मोडून पडली पाहिजे. विठुराया, अक्षरशः माझ्या डोळ्यांसमोर 2 भावांमध्ये भांडण होऊन आमचं घर दुबंगेल का काय असं वाटत होतं. 2 भाऊ भांडून घरामधून बाहेर पडतील याची भीती वाटत होती. पण तुझ्या कृपेमुळे तू आमचं घर एकसंध राखलंस, तुटू दिलं नाहीस. तुझ्या चमत्कारांचा अर्थ माझ्यासारख्या पामर भक्ताला कसा कळणार विठुराया? तूच आमच्या पुढे अवघडातले अवघड प्रश्न उभे करतोस आणि त्या प्रश्नाचं सोपं उत्तर तूच आम्हाला देतोस. विठुराया, तुझी लीला खरोखरच आगाध आहे, खरंच आगाध आहे. राम कृष्ण हरी. इंदू, अगं बाळा ये की. ये बस. इंदू, अहंकारानं माणसाचं मन ग्रासलेलं असणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे बाळा. माणसाचं मनच काय, माणसाचं शरीर सुद्धा या षड्रिपूंनी व्यापून गेलेलं असतं. आपल्याला अहंकार झालाय, गर्व झालाय हे माणसाला कळतं, पण त्या वाटेवरून परत फिरणं इतकं सोपं नाही. तू श्रीकलाची माफी मागितलीस, तुझी झालेली चूक तू मान्य केलीस, ही फार मोठी गोष्ट आहे बाळा. गर्व झालेला असतानाही त्या वाटेवरून तू परत फिरलीस, आणि हे करण्यासाठी खूप स्वच्छ, नितळ आणि मोठ्या मनाची आवश्यकता असते. ते तू करून दाखवलंस. मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. महाराज, खर तर विठुरायानंच मार्ग दाखवला. तो पाठीराखा आहेच, पण तुमचा पण आशीर्वाद आहे. महाराज, अहंकार, स्वार्थ, माया या कोणत्याही गोष्टी मी माझ्या मनात ठेवणार नाही, बाहेर काढीन. आणि वाईट वृत्तीलाही थारा देणार नाही. नक्की करशील तू हे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे सगळं तू जमवशील. मला खात्री आहे खूप पुढे जाशील तू आयुष्यात. राम कृष्ण हरी.